हे बघा, हीच ती यज्ञा, एक चिमुरडी 4 वर्षाची. आम्ही पेपरांना बातम्या वाचतो, कोण म्हणतं 3 वर्षाची आहे, कोण म्हणतं 2.5 वर्षाची आहे. अरे तुम्ही जर एखाद्या घटनेतलं हे वय हे काही कमी जास्त होणारी घटना नाही आहे, ती सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित जर माहिती समाजापर्यंत देत नाही, त्या चुकीच्या गोष्टी जी घडलीच नाही. कोणी म्हणतं तिच्या वडिलांचं आणि त्या गुन्हेगाराचं वाद झालेला होता आणि मग त्याच्यातून घडलं, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं. म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडण्यासाठी आज आम्ही, माझ्याबरोबर जगदीश दुसाने सर आहे. दादा, आज जी घटना घडली ती घटना अतिशय निंदनीय आणि किळसवाणी आहे. म्हणजे ह्या घटनेवर चर्चासुद्धा करू नये अशी घटना आहे. परंतु नाविलाजाने आज आपल्याला ही चर्चा करावी लागते. दादा, तुम्हाला शासनाकडनं काही निधी आला? काही नाही. शासनाचा निधी नाही आला. आलाच नाही, 1 रुपया पण नाही आला. बरं. आणि विचित्रा वाघ आल्या होत्या? हां हां. नाही, त्यांनी आम्हाला पैसे द्यायचा प्रयत्न केला पण आम्ही त्यांना नाकार दिले. त्यांचा पण निधी घेतला? आम्हाला कोणाकडून पैसे नको, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. तुम्हाला फक्त न्याय पाहिजे. बघा, ह्या दादांना फक्त न्याय पाहिजे. तुम्ही आत्या आहे ना? हां, मला सांगा, शासनाकडनं काही तुम्हाला मदत मिळाली? नाही, शासनाकडनं काहीच मदत नाही आम्हाला, आणि मदतही नको आम्हाला, कोणाचे पैसेही नको. फक्त आमच्या यज्ञ बाळाला न्याय मिळायला पाहिजे. हां, म्हणजे बघा, आम्ही स्वतः त्यांना 21,000 रुपयाचा चेक देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तो घेतला आणि स्पष्ट नाकारला. तिच्या वडिलांनी, तिच्या आईने, सगळ्यांनी नाकारला. ते म्हटले नाही. आम्ही म्हटलं आम्ही फक्त मदत करतो, आम्हाला काही नको. पण ते म्हटले नाही, आम्हाला 1 रुपया पण नको आहे, आम्हाला पाहिजे न्याय. परत ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या देशामध्ये परत दुसरी यज्ञा नाही झाली पाहिजे. आमचं लेकरू तर गेले, ते परत येणार नाही. परंतु त्या नीच नाराधमांना शिक्षा जर झाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा रांजाचा पाटील केला शिवरायांनी, तसा रांजाचा पाटील आज होण्याची गरज आहे. तसा वचक, कायद्याची भीतीच गुन्हेगारांना राहिली नाही. कारण का? त्या कायद्यातल्या ज्या त्रुटी आहे, न्याय देण्याचा जो विलंब आहे. आता केस ही 4-5 वर्ष इकडे चालणार, इथं न्याय, त्याला फाशी शिक्षा जरी झाली तो मुंबईला हायकोर्टात अपील करणार, तिथे परत 4-5 वर्ष चालणार. तिथं फाशी शिक्षा झाली तो सुप्रीम कोर्टात जाणार, तिथं अपील होणार, मग तिथं 4-5 वर्ष केस चालणार. नंतर परत तिथे जरी फाशी शिक्षा कायम झाली तरी त्याला राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करायचा आहे म्हणे. मग तो मग ती फाशी शिक्षा जन्मठेपेत करायची. अरे कशासाठी हे? पण माझी या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान साहेबांना एक विनंती आहे. तुम्ही आता महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो सगळीकडे लावले. तुम्ही एका मुलाखतीत म्हटले मी शिवरायांच्या विचाराप्रमाणे राज्य चालवतोय. अरे त्याच शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवा. आणि आपल्या देशातली जर 4 वर्षाची चिमुरडी जर सुरक्षित नसेल तर हा देश आपण सुरक्षित आहे का? मग आपण खरंच शिवरायांच्या राज्यामध्ये, देशामध्ये जगतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने चालणाऱ्या देशात आपण राहतोय का? मग शंका निर्माण होते. म्हणून माझी तुम्हाला हजून विनंती आहे का 6 महिन्याच्या आतमध्ये या जिल्हा न्यायालयाने इथे तपास करून सर्व साक्षी पुरावे बघून, आणि ह्या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतो. इथे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे इथल्या स्थानिक पोलिसांचं, तपास अधिकाऱ्याचं. म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेब, गृह खातंही तुमच्याकडेच आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, एक वरिष्ठ अधिकारी, हुशार, तज्ज्ञ तो तपास अधिकारी म्हणून नेमा, आणि त्याच्याकडनं परिस्थितीजन्य जे पुरावे आहे, फॉरेन्सिक लॅबमध्ये वगैरे ज्या काही तपासण्या होतील त्यातून जो पुरावा मिळणार आहे मजबूत, त्याला फाशीच्या शिक्षेकडे घेऊन जाणारा तो पुरावा व्यवस्थित जमा करून आणि 1 महिन्याच्या आतमध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करा आणि 6 महिन्याच्या आतमध्ये इथं शिक्षा ठोठवा. आणि त्याला अपील करायला फक्त 1 महिन्याची संधी तिथं न्यायालयाने 5-5, 10-10 वर्ष अपील पडू नये. मग त्यातूनच गुन्हेगारांना हिंमत मिळते, बळ मिळतं की गुन्हा करा. काही आरोपी म्हातारे होऊन मरून जाता तरी न्यायालय शिक्षा देत नाही. फाशी शिक्षा सुनावली तरी त्याचा फाशीसाठी नंबर यायला अनेक वर्ष निघून जातात. आणि म्हणून गुन्हेगारांमध्ये हिंमत वाढली. म्हणून जर अशा अत्याचार करणाऱ्या घटनांमध्ये जर तुम्ही ह्या 6 महिने खालच्या न्यायालयामध्ये, 1 महिना वरती, त्यांना काय करायचं आहे? त्यांना काय साक्षी पुरावे तपासायचे नाही, त्यांना फक्त त्या सगळ्यात पुराव्यावर नजर टाकायची आणि आपलं मत मांडायचं आहे. म्हणून सुप्रीम हायकोर्टाला पण 1 महिना द्या, सुप्रीम कोर्टाला 1 महिना द्या. 6 आणि 8 महिन्याच्या आतमध्ये अशा नीच नाराधमांना जर फाशी झाली तर अशी गुन्हा करण्याची हिंमत परत या महाराष्ट्रातच काय देशामध्ये होणार नाही. आणि मग आपल्याला वाटेल का लोकशाही निर्माण करणाऱ्या त्या शिवरायांच्या राज्यात आपण राहतोय. म्हणून माझी तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे. दादा, 6 महिने नाही, त्याला महिन्याच्या आत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. 6 महिने एवढे दिवस कोण बसणार आहे? तिला 6 महिन्यापर्यंत तिच्या मनाला शांती लागेल का? नाही, बरोबर आहे. बघा, म्हणजे काय होतं, एकतर ती घटना जेव्हा उशिरा ह्या न्यायनिवाडे लागतात, मग नंतर साक्षीदार फिरतात, नंतर मी आज ह्याच एका गोष्टीसाठी इथं आलो आहे का ह्या अशा घटना घडतात. आता टाकेत इगतपुरी तालुक्यामधील गाव आहे, तिथं 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. सगळं पुरावे सापडले, सगळं. आता लगे 8-9 महिन्यामध्ये त्याला जामीन होतो.
सर्व हे पुरावे हा सगळं भेट हा म्हणजे मग आता हे सगळं तपासून लवकरात लवकर कुटुंबाचं म्हणणं आहे, एका महिन्याच्या आतमध्ये त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. काय करते सरकार? हा सर्व पुरावे त्याला महिन्याच्या आत- एक महिन्याच्या आतमध्ये 1 डिसेंबरची तारीख दिलेली आहे. त्याला 1 डिसेंबरच्या दिवशी त्याला फाशी व्हायलाच पाहिजे. हा आणि जर तुम्ही हे अशी कायद्याची भीती जर नाही राहिली कोणाला, तर कोणालाही इथे या देशामध्ये न्याय शिल्लक नाही. आणि उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो. आणि म्हणजे तिला वर्षानुवर्ष त्या तारीख पे तारीख चालली, तर अशा कितीतरी यज्ञ ह्या रोज ह्या भारत देशामध्ये ह्या अशाच लोकांच्या सावज होत आहे. कारण ह्या कोण घेतं, कुणीतरी जवळचा संपर्कातला असाच माणूस ह्या सगळ्या घटना करत असतो आणि तो फायदा घेतो एकांताचा. तिथं प्रत्यक्षदर्शनी कुणी नसतो आणि त्याचाच फायदा यांना घेता. आणि मग बुद्धिवान वकील त्यांच्या बुद्धीचं कौशल्य वापरून पैशासाठी याच्या नीच नराधमांना सोडवण्याचंही काम करतात. माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या देशातल्या वकील बांधवांना विनंती आहे, जेव्हा आपल्याला कळतंय की ही घटना घडली आणि असं अमानुष कृत्य जर एखाद्या नालायकाने केले, त्या नालायकाची केससुद्धा घेऊ नका आणि त्याला फाशीच्या तख्तापर्यंत लवकरात लवकर घेऊन जा. तरच ह्या कुटुंबाला कोणाची त्यांनी 1 रुपया कोणाकडनं घेतला नाही असं असताना जर तुम्ही विनाकारण खोट्या असं काहीतरी व्हिडिओ बनवा, काहीतरी हे करा, त्यांचं दुःख आहे का यूट्यूबर्सला सगळ्यांना सांगणे. तुम्ही जे रील बनवता ना, अरे कुटुंबांना ते रील पाहिलं त्यांना अक्षरशः लाज वाटते का हे काय रील आहे, संताप होतो, संताप धक्का बस. तुम्हाला धक्का हे काय बरं. आता तो जो आरोपी आहे, असे काय मी व्हिडिओ पाहिले का म्हणे तिच्या वडिलांचं आणि त्याचं भांडण झालेलं होतं. काहीच नाही. एवढे पैसे भेटले, कुणी म्हणते तेवढी मदत भेटली, जे तुम्हाला ऐकायला मिळते हे सगळं खोटं आहे. आणि तुमच्या कुटुंबाची सगळ्यांची एक मागणी आहे, तुम्हाला हातून विनंती आहे, अकलेचे तारे तोडू नका, काही व्हिडिओ बनवू नका, काही बातम्या छापू नका. अरे त्या कुटुंबाला जी जखम झाली ना, त्याला तुम्ही मीठ चोळायचं काम करू नका. घाबरू तरी नका त्यांना. बरोबर, खचून गेलेलं आहे कुटुंब. आणि अक्षरशः येऊन बसतोय त्यांच्याजवळ, त्यांना धीर द्या. नाही ऐका, आता मी ऐका, बाळाला न्याय मिळाला पाहिजे. आई आता मी माझा नंबर पण देतो इथं, मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन, मी नंबर देतो. मी आता पोलीस स्टेशनला पण जाणार आहे. सगळ्यात पहिलं खरं तर हे मोर्चे आंदोलनं याहीपेक्षा त्या तपास अधिकाऱ्याला भेटणं, तिथं जास्तीत चांगलं पुरावा काय आहे, काय जबाब घेतला आहे, साक्षीदार कोण आहे, काय केलंय नक्की, तिथं काय हे सगळं यावर लक्ष ठेवणं सगळ्यांनी गरजेचं आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, या परिसरातले जे काही वकील बांधव असतील, समाजातले जे काही चांगले प्रतिष्ठित जे काही माणसं असतील, मी म्हणतो रोज पोलीस स्टेशनला जाऊन बसा रे. आणि काय त्या तपासात चाललंय, दिशा नक्की काय पोहोचली, कानून कायद्यावर भरोसा ठेईल का आता? असं जर घडलं तर ठेईल का? बोला तुम्ही. नक्कीच. एकतर या घटनाच घडू नये, घडल्या तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आज 14 दिवस झाले. 14 दिवस झाले. आज प्रत्येक जण आलं, सगळे धीर देऊन जात आहेत, पण केलं कोणीच नाही. काही करून दाखवा आम्हाला. धीर नाही द्यायची, धीर नकोय आम्हाला, न्याय पाहिजे. न्याय पाहिजे आम्हाला. नक्कीच.